पालखेड बंदर येथे बिबट्यांचा धुमाकूळ सुरू. सलग चौथ्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे गेल्या काही दिवसांपासून गावांमधील भर वस्तीत बिबट्यांनी दहशत निर्माण करून आतापर्यंत या बिबट्यांनी मजूर वर्गाच्या 21 शेळ्या फस्त केल्याने एकच खळबळ उडाली. आज मंगळवार दिनांक 26 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गावचे कोतवाल किरण गाढवे यांच्या घराजवळ असणाऱ्या शेडमधील शेळीवर हल्ला करून ठार केले. त्यानंतर वनक्षेत्रपाल तालुका अधिकारी पूजा जोशी, अशोक काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शासनाकडून मिळणारी मदत लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलंय. बिबट्यांच्या या दहशतीमुळे वन विभागाच्या वतीनं काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले, परंतु हे बिबटे पिंजऱ्यांमध्ये येत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे आणि पालखेड, पिंपळगाव, केतकी, कोराटे या परिसरामध्ये, खडकसुकेने या परिसरामध्ये ऊसाचे क्षेत्र देखील तुटत आहे आणि परिसरात असलेले बिबट्यांची संख्या पाहता या ठिकाणी बिबट्यांची देखील ऊसतोडमुळे स्थलांतर होत आहे. आता पालखेड गावामध्ये सलग तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे 1-2 आठवड्याच्या अंतराने. त्यामुळं जे पशुधन आहे, पशुपालक जे शेळ्या किंवा बकऱ्या त्यांच्या बाहेर बांधतात त्यांना आता प्रथमतः हीच विनंती आहे की शक्यतो बंदिस्त गोठ्यामध्ये किंवा घरामध्ये, शेडमध्ये ती बांधणं फार गरजेचं आहे. कारण खाद्य मिळत राहिलं तर या गोष्टी थांबवणं हे त्या प्राण्याचा आपण सांगू शकत नाही. त्यामुळे लोकांनाच आपण ते अवेअरनेस करतोय की तुम्ही स्वतः पण काळजी घ्यायची आणि पशुधन पण बंदिस्त जागेत बांधणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना आपण काय काळजी घ्यावी याबाबत देखील वेळोवेळी आवाहन करतोय, ग्रामपंचायतला देखील कळवतोय. परंतु बऱ्याच ठिकाणी अजूनही उघड्यावर संडासला जाणे वगैरे लहान मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे थोडी काळजीनं हे प्रत्येकाने थोडंसं अंगीकार करणं गरजेचं आहे. आणि वन विभागाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या आपण पुरेपूर या ठिकाणी राबवतोय. पिंजऱ्याची देखील मागणी मागच्या वेळेला देखील आपण केज लावलेलं होतं आणि या वेळेला देखील आपण ते आश्वासन दिलेलं आहे की आपण या परिसरामध्ये केज लावून बिबट्या जेरबंद करण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्यासाठी देखील हे पाळीव पशुधन जे आहे ते बाहेर राहायला नको आहे, ते आतमध्ये राहणं फार गरजेचं आहे. नमस्कार, मी वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी प्रादेशिक पूजा जोशी. आज रोजी पालखेड येथील गाढवे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बकरीचा मृत्यू झाल्याने त्या ठिकाणी पंचनामा करून पुढील जे नियमानुसार कॉम्पन्सेशनचं प्रकरण आहे ते वनविभागामार्फत बनवण्यात येत आहे. आणि यापूर्वीसुद्धा या वस्तीवर काही बकऱ्या, शेळ्या यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. ती पण प्रकरणे आपण पूर्ण करून पुढील मंजुरीसाठी पाठवलेली आहेत. तुर्तास येथील गावकऱ्यांना वनविभागातर्फे आम्ही हेच आवाहन करू इच्छितो की जी जनावरे, लहान जनावरे बाहेर बांधलेली आहेत या वस्तीवरती ती बंदिस्त ठिकाणी बांधण्यात यावी आणि मुख्य म्हणजे जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आम्ही वनविभागामार्फत करीतो. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.